तर आढळराव पाटील का? कारण आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं आहे. जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे त्यांचं नेतृत्व जगाने मान्य केलेलं आहे आणि जर जग मान्य करत असेल तर आपल्याला मान्य करायला हरकत काय. म्हणून मोदींचा जो आदेश आहे आमच्यासाठी तो सर्वस्व आहे. म्हणून आम्ही दादांनाच मतदान करणार. आता जगाच्या पेक्षा जर तुमची आत्ताची काही विरोधक हुशार असतील तर तुम्ही काय म्हणाल त्याच्यावर? ते म्हणतात यांना मतदान. मग तुम्ही सांगा ना, जर मोदींनी आपल्यासाठी बुलेट ट्रेन आणतात ते, आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस दिले, आपल्या देश जे शस्त्र साठा बनवतो आपण पहिला आयात करायचो, आता आपला देश निर्यात करतोय, ते 50 देशांना शस्त्र साठा पुरवतोय. तर तुम्ही काय असं देणार आहे जनतेला का नुसते कांद्याच्या माळ्या गाळ्यात घालायच्या फिरायचं? बैलगाड्या ज्या दादांनी चालू केलाय ते राहिलं साईडला, तुम्ही देणार काय? भाजपने आम्हाला राम मंदिर जे पूर्ण करून दिलं, 370 सारखं कलम हटवलं त्यांनी तिथून. तिथं तुमच्या देशाचे तुमच्या पक्षाचे बहीण भाऊ ते तिथं जाऊन फिरून येतात, ते मस्त 8 दिवस मौज मजा करतात. ते मग हे कशाची आहे? मोदींचीच आहे ना उत्पत्ती. ते आता तुम्ही काहीतरी म्हणत होते, बटाटा सोनं काय म्हणत होते? काय आता ते तुमच्या राहुल गांधी जे म्हणतात ते नाही का, यहाँ से आलू डालेगा वहां से सोना निकलेगा, तसं काहीतरी करून दाखवा ना. म्हणजे लोक त्यांनी मत दिले. हा मग तुम्ही म्हणताय ना, मग आमच्या इथं पाठरावरती बटाट्याचा प्रश्न आहे, लोकांच्या बटाट्याला भाव नाही. मग तुम्ही जे म्हणताय दाखवा ना, तिथं जा, आमच्या पाठरावरती जा, तिथून बटाटे घ्या आणि त्याचं सोनं करून दाखवा तिथं. बरं, अजून काय? अजून तुम्ही एवढे चिडताय, नेमकं तुमचं म्हणणं काय? कोल्हे का? अहो कोल्हे का नको म्हणजे त्यांनी काहीतरी केलं पाहिजे हो. आता माग छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती गेले, तिथं स्टंटबाजी केली, म्हणले भारतातला सर्वात मोठा भगवा ध्वज तिथं लावला पाहिजे, त्याच्यासाठी स्टंटबाजी केली. मग तुम्ही केला का नाही? 5 वर्ष फक्त जाऊन ती स्टंटबाजीच करायची होती का? प्रचार करायचा नाही का नावाखाली? जिकडे जिकडे जाता तिथं दादांनी केलेल्या सभागृहाच्या खाली उभे राहता आणि म्हणता दादांनी काय केलं ना. अहो ज्या सभागृहाच्या खाली ज्या सावलीत उभे ते तरी बघा वरती नाव काय. कोणी बनवलं म्हणता? रेल्वे आणली म्हणता किती 16,000 कोटीचा, किती 40,000 कोटीचा आकडा ऐकला मी का 40,000 कोटी मी निधी आणलाय. अहो दाखवा नाही, तर 40 रुपये बघायला नाही आम्हाला इथं. कुठं सांगताय का 40,000 कोटी निधी आणला? जे दादांनी मंजूर केली रेल्वेची ती म्हणता मी केली. अहो ती रेल्वे जेव्हा पाहिलं येईन तेव्हा येईल, पण तुम्ही काय केलं ते सांगा. तुमचं कामच दिसत नाही, काय नाही, आणि मग आम्ही कशावरून तुम्हाला मतदान करायचं?